नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या YouTube चॅनलवर। आता झालेल्या चौथी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बुद्धिमत्ता इथे आलेले आपण दोन प्रश्न घेतलेले आहे, ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। मी कशा पद्धतीने समजून सांगतो ते तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। काय ठीक आहे, बघा तर मग एका सांकेतिक भाषेत 625 बरोबर 32, 234 बरोबर 11 व 941 बरोबर 13 असे लिहितात, तर त्याच भाषेत 387 बरोबर किती? बघा आपल्या पर्याय दिले 4, 1 नंबर 92, 2 नंबर 18, 3 नंबर 31, 4 नंबर 29। बघा मी तुम्हाला सांगतो समजून। 625 बरोबर किती म्हटलं आहे? 32। 32 हे आपण कुठून आलं हे आपल्याला शोधायचं आहे। 32 हे कुठून आलं हे आपल्याला शोधायचं। 625 बरोबर 32 म्हटलं आहे। बघा मग आणि काय म्हटलंय परत 234 बरोबर 11 म्हटलंय, बरोबर आहे। आणि 941 बरोबर 13 म्हटलंय आणि 387 बरोबर किती? बघा मग आपल्याला पहिले शोधायचं आहे 625 बरोबर 32 कसं काय आलं, 234 बरोबर 11 कसं काय आलं आणि 941 बरोबर 13 कसं काय आलं हे आपण पहिले शोधू। बघा 625 बरोबर 32 कसं काय आलं, पहिले बेरीज करून बघा। 6 2 8, 8 5 13 होते का? नाही होत। गुणाकार करून बघा। 6 2 12, 12 5 60 नाही होत। मग काय करा, 6 पंच 30 हा दोन याचा गुणाकार करा। 6 आणि 5, 6 गुणिला 5 बरोबर 30 आणि परत हे दोन बेरीज करा की झालं 32। झालं, आपल्याला माहित झालं। आता स्टेप तर आपल्याला माहित झालं ना, मग बस झालं। ह्या स्टेप नुसार आपल्याला हे बाकी सोडवायचे आहे। बघा आता पहिल्या आणि शेवटचं काय गुणाकार आहे, 2 गुणिला 4 बरोबर 8 अधिक 3 बरोबर 11 आलं। बघा याच्यामध्ये 9 गुणिला पहिल्या आणि शेवटचा गुणाकार आहे 1 बरोबर 9 अधिक 4 बरोबर 13 आला, बरोबर। आता आपल्या 387 बरोबर किती आणि आपल्या पर्याय दिलेले आहे, ठीक आहे। बघा करून आता पहिला आणि शेवटचा गुणाकार 3 गुणिला 7 बरोबर 21 अधिक 8 मधली प्लस करा किती झालं 29। 29 पर्यायामध्ये आहे का? बघा आहे, पर्याय क्रमांक 4। उत्तर किती येईल आपलं? पर्याय क्रमांक 4। समजलं, ठीक आहे। आता आपण पहिलं उदाहरण बघितलं, तसंच बुद्धिमत्तामध्ये दुसरं उदाहरण आलंय ते आपण बघूया। प्रश्नचिन्हाच्या जागी वर्तुळात कोणती संख्या येईल? बघा आपल्या वर्तुळामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत। 7च्या समोर 36 दिलाय, 5च्या समोर 26 दिलाय आणि 4च्या समोर 21 दिलाय, तर 6च्या समोर काय येणार विरुद्ध? किंवा असं लाईन मध्ये बघा 5 4 6 जुळते का? नाही जुळत। आपल्याला काही पर्याय दिलाय 13 37 29 आणि 31 असे 4 पर्याय दिलाय। ह्या पर्यायापैकी कोणतं येणार याच्यामध्ये हे आपल्याला बघायचं आहे। बघा पहिले 7च्या नंतर 36, 7चा वर्ग आहे का? नाही। प्लस करून बघा, 5चा वर्ग आहे 25 प्लस 26, 7चा वर्ग 49 प्लस 1 किती होतात? 50। जुळणार आहे की नाही? मग काय केलं असेल असे की जे आपल्याला शोधावं लागेल। याच्यामध्ये काय केलं असेल ते काय केलं असेल बघा। 4 गुणिला 5 केलं 20 अधिक 1 21 बरोबर आहे। 7 गुणिला 5 36 अधिक 1 काय? 7 गुणिला 5 बरोबर 35 अधिक 1 36। 5 गुणिला 5 बरोबर 25 अधिक 1 36 26 होतात, बरोबर आहे। म्हणजे हे जुळून राहिलं आहे। काय केलं यांनी? 7 गुणिला 5 बरोबर 35 अधिक 1 केलाय, बरोबर आहे, जुळलं। बघा दुसरं 5 गुणिला 5 म्हणजे 5 गुणाकारामध्ये घेतला आणि प्लस 1 केलाय। 5 गुणिला 5 25 अधिक 1 बरोबर 26 आलं। दुसरं बघा काय केलंय, 4 गुणिला 5 बरोबर 20 अधिक 1 बरोबर 21 आलं, बरोबर। इथे पण तसंच करावं लागेल आपल्याला। 6 गुणिला 5 बरोबर 30 अधिक 1 बरोबर 31। 31 कुठे आहे बघा आता उत्तर, पर्याय क्रमांक 31 कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 आलं आपलं उत्तर, बरोबर आलं उत्तर। हे ट्रिक आपल्याला शोधून काढावं लागते, कुठं काय दिलाय आणि काय करायचं आपल्याला हे आपल्याला प्रश्नाद्वारे शोधून काढावं लागते, कळलं। अशा प्रकारे व्हिडिओ तुम्ही बघत जावा आणि आमच्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करत जा। धन्यवाद।